आता आपल्या समोर जो गट येणार आहे ह्याला संस्थापक गट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण हे 11वं पर्व आणि पहिल्या वर्षापासून ज्यांच्या गटाने सातत्याने दरवर्षी नाटक सादर केलं असा किसननगर गट आणि हा ढोकाळे गट आहे, तेव्हा यांच्याकरता जोरदार टाळ्या यांच्या सातत्याकरता. यांचं 2014 मध्ये पहिल्या वर्षी सादर केलेलं नाटक होतं साथ मैत्रीची आणि आज 11व्या वर्षी सुद्धा ते मित्रप्रेम याच विषयावर नाटिका सादर करणार आहेत. कारण हे जरी थोड्या अंतरावर राहत असले, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहत असले, तरी सुद्धा त्यांची साथ मैत्रीची टिकून आहे आणि तेच मित्रप्रेम आज ते आपल्या समोर अतिशय विनोदी पद्धतीने सादर करणार आहेत. तेव्हा पोटभर हसा. आणि नाटिकेचं नाव तो गेला. पलीकडच्या विंग मध्ये जे मंडळी आहेत ज्यांचं नाटक सादर करून झालेलं आहे त्यांनी सगळ्यांनी प्रेक्षकात जाऊन बसायचंय. विंग्स मध्ये, मेकअप रूम मध्ये आता कुणीही नको. आपली ही शेवटची नाटिका आहे. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्याच्यानंतर आपण सगळ्या गटांना सहभाग प्रमाणपत्र देणार आहोत, तेव्हा त्याकरता एक 10 मिनिटं आपण सगळ्यांनी थांबायचंय आणि मग सगळ्यांनी आपण एकमेकांची रजा घ्यायची आहे. सादर करत आहोत तो गेला. खाली बाप रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अतरंगी सर्कल आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत अंश नाटिका तो गेला. कलाकार मयूर बने, दर्शन पडवळ, इनॉक कोलियार, ओम गायकवाड, राहुल गायकवाड, संजय निवंगुळे, मनोज परियार आणि तो. लेखक संजय निवंगुळे, दिग्दर्शक मनोज परियार, ध्वनी संयोजक वैष्णवी करांडे आणि प्रकाश योजना ओम गायकवाड. अंश नाटिका तो गेला.
सांगितलीस ना त्याला? हो हे लोक सांगितले. संजय, मटका अगरबत्ती बाकीचं सामान सांगितलं एकाला. अरे संजय, काही सांगितलं नाहीस तू. कोण होता हा? मित्रा, माझ्या जिगरी दोस्ता, मला का सोडून गेलास रे? अरे जायचं होतंच ना, मला घेऊन जायचं ना सोबत. आता मी कसा जगणार याच्याशिवाय ना? कसा जगणार? उठ रे, उठ. कधी झालं? आज सकाळी. कसं झालं? काही कळलं नाही. खूप वाईट झालं. चांगला होता. असंच बघ होता चांगला. खूप वाईट झालं. मला का सोडून गेलास तू? का सोडून गेला? खूप चांगला होता, खूप चांगला होता. कळलं? तुम्ही ओळखायचं का त्याला? कोथिंबीर वाड्या चार आणतो. हा ठीक आहे. काळजी घ्या. ओम शांती. मला का सोडून गेलास रे? का सोडून गेलास? मी कसा जगणार तुझ्या? शोक आवर मनोज, शोक आवर. अरे माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुडा, एक ना एक दिवस फुटणारच. अरे जो आलाय तो जाणार. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. हा देवाजी कोण? तो नाक्यावरचा चायवाला काय? अरे हे देवाजी म्हणजे देव, या जगाचा पालनहार, जगनियंता, विश्वेश्वर. अरे ज्याच्याशिवाय झाडाचं एक पानही हलू शकत नाही तो म्हणजे देव. अरे पण जरा जेवण खावण्याचा काहीतरी बघा. जेवण? ते पण सकाळी 10 वाजता जेवायची वेळ आहे. जेवण नाही पण ऍटलीस्ट चहा आणि बिस्किट. तुला म्हणजे कळतंय का इथं काय झालंय? कोणीतरी गेलाय आणि तुझं वेगळंच चालू आहे. ठीक आहे, जाऊ दे, मीच आणतो. देवाजी चहा वेळा करतो. मला बिनला चहा आणि मला जरा ऍसिडिटीचा त्रास आहे ना, म्हणून मी सगळं आणतो. कॉन्ट्रो फक्त जीपे कर. कारण तूच तर माझा खरा मित्र होतास. माझं सगळे सिक्रेट तुलाच तर माहित होते ना. अरे याला सगळं शेअर करायचं, मी आता कुणाला करणार माझे सिक्रेट शेअर? कोण होता दादा? कोण होता? सांगितलं नाही. सांगितलं नाहीस? अरे सांगा तरी. अरे सांग ना. म्हणजे आपण याचं कोणच नाही. कोण होतं? आपण रेडा जरा शांत राहा. तो किती रडतोय बघ. आणि कोण गेला तो सांगत पण नाही. त्याच्यासाठी आपण आता आलोय ना. त्याने सांगायला नको आपण कोण आहे तो. हा ना, तर माझ्या डोक्यात झाला. कोण आहे तो सांगा. असू दे, असू दे मयूर. शोक आवर, आवर स्वतःला. अरे असं एखादं गेल्यावरती वैर संपत. तूही आवर तुझ्या आतली ही सुडाची भावना. ईर्ष्या, घृणा, संताप, मत्सर जाऊ दे लयाला. ही भाषा बसते म्हणजे हे काय? अरे आयुष्य आहे छळभंगूर. आज मी आहे, उद्या मी नाही. परवा तू नाहीस, पण तेरवा तू आहेस. पण परवा नाही म्हणजे मी जाऊन तुझ्या गर्लफ्रेंडला चाललंय काय तर. कोणीतरी गेला त्याच्याबद्दल विचारतो, त्याच्याबद्दल कोण सांगत नाहीये. आणि तुझं माझ्या गर्लफ्रेंडचा काय भेटायचा संबंध? कुत्रासारखं
फोडला तुला? पण हा त्याआधी चहा घे, बिस्किट खा, ताकद बनव, त्यानंतर मला फोड, तरी भोपळ्या त्याची गरज मला आहे. बिस्किट घे चल, आणि चहा मजा पण मेरे को मजा नहीं आ रहा है. मित्रा इथं तुझ्या जाण्याला कुणाच फरक पडत नाही, पण मला पडतो आणि पडायलाच पाहिजे. अरे तूच तर होतास ना इतक्याशी मी तासन तास गप्पा मारायचो. अरे मला जिम लावायची तर तू मला साथ दिलीस, मला उठवायचं. अरे हा माझा आला म्हणला आणि आज आता मला न उठवता मला सोडून गेला. भाऊजी अरे के हो ये हो असं आहे के हो. अरे ये इसका मित्र है, म्हणजे आमचा पण मित्र है. पण काय बोललास? आपला मित्र आहे. नक्की कोण गेला सांगा. भैया किसका मैयत है? किसका मैयत? अरे माझी सवय शर्मा भाभी के मैयत में जाना है ना. हाँ भैया. तू इधर आओ और उधर चले जाओ. अरे भैया पर ये है कौन? हमको ही नहीं मालूम. ना कि तुमका फोन करके बता देंगे. अरे ये क्या कहा था भैया? अरे बाबा जाओ ना, तुम मेरा धोखा क्यों खाते हो? जाओ यहाँ से, धोखे में हलवा कुत्तो. हे बघा, जा ज्यांना जे खायचं ते खा. अरे इथं माझा मित्र गेलाय, त्याचं दुःख फक्त मीच समजू शकतो. तुम्हाला काय रे त्याचं? पैसे तो पडला. अरे जाऊ गेला. हमारे बाबूजी उधर ने, ये हमारे बाबूजी. हमको देखने दो, हमको देखने दो. भैया तनी कुछ तो बताओ, ये कौन है? भैया तनी कुछ तो बताओ, कौन है? अरे कौन है? अरे ये हमारा फोन है. काय फालतू गेले ही? याच्यासाठी तू बोलवलं आम्हाला? साधा फोनच तर गेलाय ना. आणि काय म्हणे मित्र गेलाय. अरे मग मित्राची वाट बघताय का तुम्ही? मित्र गेल्यावरतीच येणार होतात का भेटायला? शेवटचं हे म्हणत त्याला तसं नव्हतं म्हणायचं. अरे मग कसं म्हणायचं होतं त्याला? कसं म्हणायचं होतं बोल ना. इनाफ तू तुला जेव्हा पण फोन करायचो भेटण्यासाठी, तू एकदा तरी आला भेटायला. नेहमी आपल्या त्या फोटोशूटच्या कामामध्ये बिझी, कधी नाशिक, कधी पुणे, कधी सांगली. आणि दर्शन तू रे, तू अशी मोठा ऑफिसर कुठल्या कंपनीत 9 ते 5च्या जॉब मध्ये कायमचा अडकलेला. बॉसची हाजी हाजी करण्यात तुझा वेळ जात असणार. आपल्याला कुठे मिळणार ना रे याला आपल्यासाठी वेळ. मयूर तू मला तर राग राग करतोयस ना. हा कुठे जातो कामाला? एमएनसी मध्ये ना. म्हणजे काय कॉर्पोरेट मजदूर. कॉर्पोरेट मजदूर. शनिवार रविवार सुट्टी असते तुला, पण ऑफिसच्या मित्रांसोबत पार्ट्या करायला, फार्म हाऊसला जायला तुला वेळ आहे. पण आपल्या लहानपणीच्या मित्रांना भेटायला तुझ्याकडे वेळ नाही. अरे हा संजय परवडला रे, संजय परवडला. हा पण बिझी असतो, याचा पण संसार आहे, पण वेळात वेळ काढून भेटायला येतो. हा कॉल करतो आम्हाला. आज सगळे असा फोन घेतला, म्हटलं तुम्हाला कॉल करावा. पण काय केलं, साला फोन लागतच नव्हता तुमचा, किंवा तुम्ही फोन उचलत नव्हते माझे. असंच घरी रडत बसलो होतो, तेवढा 10 आला. म्हणाला खूप आठवण येते तुमच्या सगळ्यांची. पण साला तुम्ही तसं वेळात वेळ काढून भेटायला येत नाही रे. तुम्हाला फोन केला, तुम्ही फोन उचलत नाही. मेसेज केले, मेसेजची रिप्लाय नाही.
मला वाटलं माझा फोनच मिळाला की काय, म्हणून हा आयडिया आली आम्हाला. आणि संजयने तुम्हाला ताबडतोब बोलून घेतलं. आयुष्याच्या धावपळीत सगळे धावत सुटले. अरे पण कुठे जातं तेच माहित नाही. धावा धावा साल्यानं धावा. मनोज, वी आर व्हेरी सॉरी यार. आपण आपल्या आयुष्यात इतके गुरफटून गेलोय की आपली मैत्रीच विसरून बसलो रे. मग एक अल्बम मिळाला आपला. हे आपल्या लहानपणीचे सगळ्या आठवणी येतात का, आणि त्यामागचे भन्नाट किस्से. अरे मयूर यार, मी कसा आहे जरा मूड स्विंग होतात माझे. एवढं काय ऍक्टिंग केली मी तुम्हाला बोलवायला. मी तुम्हाला हा फोटो आठवत आहे? पहिला हा फोटो पण तुझ्याकडे? आपल्या शाळेची सहल, किल्ला आपण बोटीत बसलेलो आणि सोसाट्याचा वारा सुटला, बोट बुडेल म्हणून आपण एकमेकांचा हात घट्ट धरून बसलेलो. हे बघ. अरे ते तर सोडा. हे बघा, हे आठवतंय का आपण शेकोटी केली होती? आपण शेकोटी केली होती किनाऱ्यावर गोल करून बसलो होतो. अरे आपण सगळे एकदम मस्त एन्जॉय करत होतो. पण आपल्यापैकी आहे ना मनोज सगळ्यात जास्त एन्जॉय करत होता. का माहितीये? कारण तो लाईन मारत होता समोर बसलेल्या प्रियंकावर. मीच लावतो लाईन मारत ती पण मग तेवढीच लाईन देत होती. आईला हा फोटो बघ ना, आपण सगळेजण ट्रॅकिंगला गेलतो, आठवते का? आणि तू दुर्ग. अरे दर्शन, हा तुला पॉइंट आठवला का? हा तोच पॉइंट आहे जिथे असं मारलं त्याच्या आईने त्याला कुत्र्यासारखं अजून बोलत. आणि काय झालं माहितीये का, दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजमध्ये दर्शन आला तर कोणत्याही मुलीने बघून विचारलं तर दर्शन काय बोलायचं? नाही ते लहान भाऊ मस्ती करत होतो, मस्ती करताना लागलं. मम्मीने नाही मारला. हा कुठे आठवलं का? आणि हे क्षण कोण विसरणार? आपण भल्या पहाटे सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. अरे मला ना वाटतं त्या दिवशी मयाचा बर्थडे होता. अरे अरे मला आठवते, मला भल्या पाहिजे आपण घरी गेलो. आपण या दरजात काय रोजे नसून ठोठावला. काकीने जरा उघडला, म्हणाला कुठं चालली सकाळ सकाळी तुमची यात्रा? आम्ही म्हणालो काकी आम्ही जर सिद्धिविनायकच्या दर्शन चाललोय, तर मयूरला पाठवलं का? मयूर आत गेल्या आणि तेवढ्यात आणि मग काय, दर्शन आत गेला आणि मयूरच्या ढुमणं वर लात मारली. लगेच मयूर आणि मग आपण गेलो सगळेजण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. दादा बाहेरचा प्रसाद किती लागलाय अरे ये बाबा, बाप्पा समोर एवढा वेळ उभा राहून काय मागत होता? म्हणजे मला अंदाज आहे, पण तरी सुद्धा तुझ्या तोंडून ऐकायचंय. अरे काय नाही रे, बाप्पाकडे मी हीच प्रार्थना केली, आमची मैत्री अशीच कायम राहू दे, याची कोणाला दृश्य लागेल नको. आमच्यातला प्रेम जिव्हाळा हा कायम असाच राहू दे. आणि म्हणून तर गणपती बाप्पा मला फोटो आठवतो का? दाखवतो फोटो. अरे बाबा तू किती फोटो जपून ठेवले? अरे तुमको हमरा मेमरी साला मी काय भया वगैरे नाही, चोर आहे चोर. सकाळपासून बघितलं त्याला, फोन त्याला फोन ठेवलेला. किती वेळा प्रयत्न केला, त्याला कोण ना कोणतरी टपकतच होता. आता मस्त चान्स मिळालाय. आता याचा फोन घेतो आणि
नाक्यावरच्या रम्याला विकतो. मी काय म्हणतोय, आपण सेल्फी घेऊ. बऱ्याच टाइम मध्ये अल्बम मध्ये आता एक ऍड होईल. आता मी फोन आलो. अरे हा पण तुझा फोन तर मिळालाय ना. माझा फोन काय मिळाला नव्हता, मग मी स्विच ऑफ करून ठेवलेला. संध्याची आयडिया होती तुम्हाला एडवण्यासाठी. येता फोन घेतो. माझा फोन भैया. अरे तो गेला. आपण आपल्या आयुष्याच्या धावपळीत एवढे गुरफटलेलो आहोत की जसा हा मोबाईल हातातून निसटून गेला तशी आपली नाती, आपली मैत्री आपल्या हातून निसटून जायच्या आधी त्यांना सावरा, त्यातलं प्रेम जपा आणि वाढवा. सहकलाकार सार्थक, शरद, हेमंत, गौरव, सौरव आणि नीताबनी सादर करत होतो तो गेला मोबाईल घेऊन. आमच्या सगळ्यांचे खंबीर पाठीराखे आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरक संजय मंगला उपाध्याय यांना मी विनंती करते की त्यांनी उदय सबनीस यांना घेऊन मंचावर यावं. म्हणजे संजय सर पण येतील. टॅक्ट ही आहे सभी दादा. जगदीश सरांना विनंती करते आपण सुद्धा मंचावर यावं. संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम यांना विनंती करते. माझा मित्र संतोष वेरुळकर यालाही विनंती करते आपण सगळ्यांनी वरती येऊया. वंदनाताई आपल्यालाही विनंती आहे यावरती. मनीषा जोशी मॅडम, संस्थेचे सगळे आधार आणि पदाधिकारी हे कोण आहेत हे या निमित्ताने सगळ्यांना समजतं आणि तुमच्या हस्ते आपण सगळ्या मुलांना आज प्रमाणपत्र देणार आहोत. या जसं मी आधी सांगितलं की सुप्रियाताईंनी काही लोक निवडली आहेत, मुलं निवडली आहेत, त्यांची नावं मी जाहीर करते. आपण त्यांना काही छोटंसं बक्षीस देणार आहोत जे तिने इथे देऊन ठेवलेलं आहे आपल्या. शेरू झालेलं जे होतं आपलं पेट, शेरूला बोलवा. संतोष वेरुळकरला विनंती करूया एक छान छोटस पुस्तक त्याच्या योग्य असं. आणि हे नाटक ज्यांनी छान बसवून घेतलं, मुळात गट एकत्र केला आणि त्यांच्या जितके जितके म्हणून नाटकाचे घटक आहेत ते सगळे सांभाळले आणि आता उत्तम अभिनय केला असा मयूर बने. मयूर उतरू नको. मयूर आमची मैत्रीण सीमाताई जरा वरती